नमस्कार, मी वैद्य स्मिता देशमुख, स्त्रीरोग तज्ञ. आज आपण महिलांच्या आरोग्याविषयी साध्या सरळ आयुर्वेदिक टिप्स जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला भूक लागतीये आणि तुम्ही त्यावेळी जेवण न करता तुमच्या कामात व्यस्त आहात, अशी चूक तुम्ही वारंवार करत आहात का? जर तुम्ही अशी चूक करताय, तर नक्कीच विविध आजारांना आमंत्रण देताय. आपल्याला जेव्हा भूक लागते, त्यावेळी जेवण करणे हा साधा सरळ नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. वेगांना धारेत येतं, शवतृट सुधाम असं रोग उत्पन्न न होऊ देण्यासाठी वाग्भट सूत्रस्थानामध्ये अध्याय वर्णन केलेलं आहे. तर ह्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. जर आपण भुकेचा वेग धारण केला, तर आपल्याला चक्कर येणे, ग्लानी येणे, अंग दुखणे असे जे आजार आहेत, तर ते होत असतात. त्याच्यामुळे आपण जेव्हा भूक लागते, तेव्हा जर जेवण केले, तर हे आजार होणार नाहीत. त्याच्यानंतरच जर आपल्याला बॉडी कॉल्स म्हणजे मलमूत्राचा वेग हा जर तुम्ही धारण करत असाल, तर ती चूकही तुम्ही टाळू शकता. जर तुम्हाला ऑफिसमध्ये काम असेल, स्वयंपाकघरात किचनमध्ये काम असेल आणि इतर कोणी पाहुणे आले असतील, आपण प्रवासात असताल आणि तुम्हाला कॉल येत असेल, बॉडी कॉल जो आहे, तर तो वेळच्या वेळी अटेंड करत जा. कारण जर मलमूत्राचा अवरोध जर आपण केला, तर त्याच्यामुळे पोट फुगणे, पोट दुखणे, नाभिस्थानी दुखणे, बस्तीच्या स्थानी दुखणे असे आणि त्यासारखे अनेक आजार होतात. जसे की पायामध्ये गोळे येणे, मलावष्टंभ होणे आणि डोकं दुखणे असे त्याच्यासोबतच चक्कर येणे किंवा सर्दी होणे असे आजार त्या मलमूत्राचा वेग धारण केल्यामुळे होतात. त्याच्यामुळे तुम्ही जे मलमूत्राचा वेग जे धारण करता, तर ते करू नये. जे बॉडी कॉल्स आहेत, तर ते वेळच्या वेळी अटेंड करत जा. आणि त्यानंतरच जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल किंवा तुम्ही झोप आलेली आहे, परंतु त्यावेळी झोप न घेता स्क्रीन टाईम मोबाईल किंवा टीव्ही बघत असताल किंवा काही कामामध्ये व्यस्त असताल, तर त्याच्यामुळे पुरेशी झोप न झाल्यामुळे शरीरामध्ये पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होऊन वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला झोप येते, त्यावेळी तुम्ही पुरेसा आराम करून झोप घ्यावा. म्हणजे शरीराला 7 ते 8 तास झोप घेणे ही महत्त्वाची असते. त्याच्यामुळे जर तुम्ही पुरेशी झोप नाही झाली, तर चिडचिड होऊन मानसिक ताणतणाव निर्माण होऊन हायपरटेन्शन होणं म्हणजे बीपी, डायबिटीज हे वेगवेगळे आजार शरीरात निर्माण होतात. आणि जर तुम्ही एखाद्या दिवशी जर पुरेशी वेळ न झोप घेतली, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवणाआधी थोडीशी झोप घेणं किंवा विश्रांती घेणं हे जर केलं आणि नियमितपणे अंगाला तेल लावले, तर झोप ह्या वेगाचं धारण केल्यामुळे जे आजार होतात, ते तुम्ही टाळू शकता. आणि जर तुम्हाला आहाराविषयी सल्ला हवा असेल, तर घरगुतीमध्ये तुम्ही आहारामध्ये डाळिंब घेणं, खोबरं, खारीक, अळीव, डिंक ह्याचा जर रोजच्या जेवणामध्ये वापर जास्त केला, तर निश्चितच वातदोष जो वाढणार आहे, तर तो बॅलन्स होतो आणि वेळच्या वेळी जेवण केल्यामुळे पित्त जे वाढतं, तर ते पित्तही वाढत नाही आणि जर तुम्ही शरीराला नियमितपणे अभ्यंग केलं, तर शरीरातला वात आणि पित्त दोन्ही दोष बॅलन्स होतात आणि त्यासोबतच जर तुम्ही च्यवनप्रकाश असेल, आवळा असेल, आवळ्याचे विविध रसायनं उपलब्ध आहेत आणि त्यासोबतच आवळा कँडी असेल, मोरावळा असेल, गुलकंद असेल आणि कुष्मांडा अवलेह एक आयुर्वेदिक रसायन आहे. ही रसायन जर तुम्ही नियमितपणे घेत राहिली, तर शरीरातलं जे कॅल्शियमची लेव्हल आहे, वात-पित्ताचे दोष आहेत, तर ते संतुलित राहतात. आणि जर तुम्ही नियमितपणे शरीराची सर्व्हिसिंग पंचकर्माद्वारे करून घेतली, तर जे संभाव्य आजार आहेत, तर ते टाळू शकता. जसे की पावसाळ्यामध्ये बस्ती पंचकर्म करणे, शरद ऋतूमध्ये विरेचन पंचकर्म करणे आणि वसंत ऋतूमध्ये वमन पंचकर्म करणे, शिरोधारा करणे, हेड मसाज करणे, पायाला नियमितपणे अभ्यंग करणे. हे सगळे जर पंचकर्म तुम्ही नियमितपणे केला, तर निश्चितच तुमचं जे आरोग्य आहे, तर ते व्यवस्थित संतुलित राहू शकतं आणि ह्यासोबतच जर तुमचं स्वतःचं शेड्यूल व्यवस्थित प्लॅन केलं, तुमचा स्वतःसाठीचा वेळ, घरच्यांसाठीचा वेळ, मुलांसाठीचा वेळ, ह्यासोबत तुम्ही स्वतःसाठी अर्धा ते 1 तास काढला आणि त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा आवडीचा छंद जोपासला, योगा केले, प्राणायाम केला, व्यायाम केले. हे जर केल्यामुळे तुमचे शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य हे दोन्ही पण व्यवस्थित राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये निश्चितच अधिक प्रगती करू शकता. धन्यवाद.